त्यांनी आज पूर्ण त्यांच्या भाषणामध्ये तुमच्या नावाचा उल्लेख दरिंदे पाटील केला आणि मराठा आणि ओबीसी मध्ये जे अंतर पडले ते तुमच्यामुळे झाले असं त्यांनी आरोप केला. आता जो दलिंदर काय म्हणला ते नाही होणार आहे. दलिंदर तो सवय लागली त्याला दलिंदरी करायची. तो काही म्हणल्याने मला काय फरक पडणार आहे. माझा समाज माझ्यासाठी महत्वाचा आहे. माझ्यासाठी माझा समाज महत्वाचा आहे. यांनी आमच्यावरती सगळी दलिंदरी टाकली. यांनी आमचं आयुष्य खुटवलंय. ते पूर्ण करायला काम करतोय मी चांगलं समाजाचं. यांनी महाराष्ट्राच्या मागे साडेसाती लावली आणि ती खरं इतकं दलिंदर आहे. मी हमेशा सांगतो तुम्हाला ती लय मोठा शेणी गुरड भुजवर ती म्हणजे कुठल्याही सरकारला प्युअर साडेसाती. आणि ज्याने आरक्षण दिलं त्याचा उपकार ठेवला नाही. पवारसाहेबांनी यांना आरक्षण दिलं तर पवारसाहेबांचा उपकार ठेवला. इतकं गुरट आहे ती. इतकं दलिंदर आहे. आमचं तर वाटलं झालं हो. आम्ही तर आमचं लढून मिळूच. पण ज्यांनी दिलं त्यांच्याशी सुद्धा गद्दारी केली आहे. धनंजय मुंडे यांनी थेट बोलले की काही जण मुख्यमंत्र्यांच्या आईबाबत अपशब्द वापरतात. महाराष्ट्रात आरक्षणावर विष पेरलं जात आहे. ते टीका केली तुमच्या. त्याचं काय राहिले. संपलेल्यावर बोलू नये माणसाने. संपलेल्यावर बोलू नये. निवडून आल्यावर मग म्हणावं मी पडो का. अरे तो आधी आता तू सांगत मी माझी भूमिका मांडणारच आहे. मी 100% मांडणार आहे. आता आम्ही सुद्धा बसणारच आहेत. आम्ही भूमिका मांडणारच आहेत. अरे मी त्या उद्देशानं मुख्यमंत्र्याच्या आईला बोललोच नव्हतो. पण तुझी सुद्धा एक जुनी क्लिप आहे. तू पंतप्रधानाच्या आईला काय म्हणला होता. ती शब्द सुद्धा काढण्यासारखा नाही. म्हणला होता का नाही. फडणवीसांना सुद्धा म्हणला होता आणि पंतप्रधानाच्या आईला सुद्धा म्हणला होता. सांगू का शब्द देऊ. ती सांगायसारखा नाही मीडियात. इतकं घाण बोलला होता. बघा त्याची क्लिप काढून एक रेकॉर्डिंग त्याची व्हायरल झाली मागं. विरोधी पक्षनेता असताना आपल्याला निधीला काय कमी आहे. तुम्ही एक व्हा फक्त. फडणवीसची काय माय येली. पंतप्रधानाची काय माय येली. हे जमतं का. हे जमतं. याला काय म्हणते. फडणवीस साहेब विसरले काय ते. माझ्यासमोर डोकं लावू नको भाऊ तू. आणखीन बी तुला सांगतो तू माझ्या नादी लागू नको. लय बाकळा काढील. तुमच्या घराण्यावर कधी बोललोच नाही मी. तुमच्यावरती बोललोय. आणि मी वैयक्तिक मॅटरमध्ये पडत नाही. अजिबात पडत नाही. तू काय काय म्हणतो ना मला सगळं कळतंय. तुमच्यावरती तुम्ही नेतेगिरी करता. तुम्ही मराठ्यांच्या खुणा करता म्हणून तुमच्यावर बोललेलो आहे. हे लक्षात ठेवा. मी तुमच्या वैयक्तिक मॅटरमध्ये कधीच पडलो नाही. तुमचे वैयक्तिक सुद्धा मॅटर आले. आपण डायरेक्ट सांगितलं आपण वैयक्तिक मॅटरमध्ये पडत नाही. माझ्या दम आहे त्यांना समोरासमोर खेटायचा. बाईच्या आडून वार नाही करत मी कधी तुमच्यावर. फार तुम्हाला 4-5 दिवसाच सांगतो. त्याचीच बायको आली होती. मला साथ द्या म्हणलं. मी कौटुंबिक याच्यात पडत नसतो. तुमचं तुम्ही तुमचं बघून घ्या. बाईच्या आडून वार करणारी अवलाद आपली नाही. तेच ते बायकोच्या ना तिची. मग त्या करुणा मुंडे कोण आहेत त्या. 4 दिवस झाली इथे येऊन गेले. त्यांनी सांगितलं मला साथ द्या. माझं जो लागण ती मला हे बोलायचं नव्हतं. त्यांच्या कुटुंबावर कधीच बोललो नाही मी. त्यांनी चूक केली म्हणून तुमच्यावर बोललो. तुमच्या कुटुंबावर कधीच बोललेलं नाही. पण तू जर तसे आरोप माझ्यावर लावित असला ना. तू काय कोणता दादा फादा लागून गेला नाही. तू माझ्या नादी लागू नको. आता 4 दिवसापूर्वी त्याची बायको येऊन गेली. त्यांनी सांगितलं लागण ते हे माझ्याजवळ. जाहीर सांगतोय मीडियासमोर आहे. सरळ सांगितलं बाईच्या आडून गेलं पुन्हा आपण गोळ्या मारीत नसतो. आपल्यात खेटायची हिंमत आहे. समोर खेटाल. पण असं खोटं नाही. तुमचा कौटुंबिक वाद आहे. तुमचा वैयक्तिक विषय आहे. तुम्ही तुमचं आपलं वैयक्तिक तुम्ही तुमचं बघा. वैयक्तिक कुणाच्याही मॅटरमध्ये आपण पडत नाहीत. कुणाचे 40 लफडे असू नाही तर 50 असू. वैयक्तिक याच्यात आपण कधीही पडत नाही. हे संस्कार आहेत आमच्यावरती. तो यासारखे नाहीत असे. दिलं काढून दिलं त्यांना. विचारू घे फोन लावून बोलत असला तिला तर काढून दिला का नाही. माझ्या घर दुसरा असता तर म्हणला असता काढा उकरून याचा. आता द्यायला तयार आहे ती ना. ती जोडतोडे गाबाळी म्हणती ती. आणि सगळं काय आहे ती. 30-35 वर्षाचं वाईटापासून चांगल्यापर्यंत सगळं आहे. म्हणलं जावा तुम्ही इथून.
आम्ही बाईच्या आडून वार नाही करत. तुम्ही तुमचा लढा, तुम्ही तुमचा न्याय घ्या, नका घेऊ. नसता माझा जर दुसरा असता ना, कुणी संधी सोडली नसती. ध्यानात ठेव हे सुद्धा. माया नादी लागू नको. पाटील, मुंबईला जे आंदोलन झालं ते मराठा समाजाचं आंदोलन नव्हतं, तर ते दारूवाले आणि वाळूवाले आणले लोक होते आणि ते दरिंदे पाटलांनी आणले होते असं भुजबळ म्हणाले. त्याला काय कळत आहे ते घुरट सगळ्या दुनिया. त्याला काय कळत आहे ते. तुम्हाला अक्कलदार कळते ना, आपल्याला सगळ्याला अक्कलदार आहे. त्याची पळडी आहे. त्यामुळे त्याला काही डोकं चालला नाही. गुंग झालं बोलता बोलता ते अर्ध सोडून देते. मला वाटलं मनाने बोलतं काही, कागद वाचून बोलत आहे. कागद वर काढीत आहे, त्याच्या खाली कागद आणि मग शेर आणतंय. आता शेराच्याच लायकीच राहिले त्यांना ना, तुम्हाला खोटं सांगत बधीर करून टाकलाय. मराठ्यांनी असा त्यांचा गेम केला, त्यांना काहीच सुचा नाही. काय बोलावं, काय करावं, कुंकड जावा, कारण ते हक्काचं आहे. त्यामुळे ते मी मिळवणार आहे. तुम्ही कितीही ताकद लावा, कितीही पण. कसा जिया रद्द होतोय आणि तुमचे ते घुरट भुजबळची अवकात कळायची. तिथं आमची भोंगडी बैठक झालेली. त्याच्यामुळं फडणवीस साहेबांनी ओळखलं ही काय आहे, ही काय लायकीच आहे. फक्त राजकीय स्वार्थासाठी त्यांचा दबाव आणणं चालू आहे. आणि दुसरं काम आहे ते बीड जिल्ह्यावर दहशत आणि भीती पसरायचं काम करायला. आणि ती आम्ही मुळात कधीच होऊ देणार, कव्वाच नाही होणार, कधीच नाही होणार. तुम्ही कितीही ताकद लावा, तुम्ही किती, आम्हाला सुद्धा ताकद दाखवावं लागणार. पाटील, त्यांनी एक सभेमध्ये विजय वडेट्टीवारांनी तुमचा एक व्हिडिओ जुना दाखवला आणि विजय वडेट्टीवार यांना टोला लागवला त्यांनी की तुम्ही तासाला तुमची भूमिका बदलताय, कसा विश्वास ठेवायचा. काही दिवसांपूर्वीच या जीआर विरोधात विजय वडेट्टीवारांनी देखील मोर्चा काढलेला होता आणि त्यावेळेस कुपोषण चालू असताना त्यांनी मराठा समाजाला निश्चित आरक्षण भेटलं पाहिजे असा मुद्दा मांडला. बघा, त्यावेळेची वडेट्टीवार साहेबाची भूमिका रास्त होती. आता त्यांनी छगन भुजबळ त्या घुरटच्या नादी लागून ते त्याच्या चक्रव्यूहात सापडले होते. मला वाटतं त्यांनी हा विषय सोडून द्यावा. त्यांनी पहिल्या भूमिकेवर वडेट्टीवार साहेबांनी यावं. कारण हे जवळ करण्याचा लायकीचा यावल्याचा अलिबाबा नाही. त्या भूमिकेतून बाजूला जावं. त्यांच्या शेजारी बसल्याला सुद्धा बनला होता. त्यांच्या शेजारी बसल्याला तो सुद्धा म्हणला होता. रक्तान हाता भरलेला तो धनंजय मुंडे सुद्धा म्हणला होता. बघा क्लिपा काढू, म्हणला होता का नाही म्हणा. तू काय हे घुरट भुजबळ हे त्याच्या राजकीय स्वार्थासाठी त्याचा वापर करायचा. त्याच्या डोक्यात याय नाही आपण किती चुकीच्या दिशेनं चाललो त्या घुरट भुजबळचा ऐकू हे त्याच्या लक्षात. तोही म्हणला होता, पाय पोडतो, हात पोडतो, हात जोडून सांगतो, आमचं ऐका, तुमच्या म्हणण्याप्रमाणे सगळ्या मागण्या करतो आम्ही, 15-20 दिवसाचा वेळ द्या, महिन्याचा वेळ द्या. तू शेजारी बसलेलाच मला तो खुर्ची लावून बसलेला होता. घुरट भुजबळला ते नाही दिसलं का. पण तो का मान्य करतो त्याला माहिती. आपल्याला सगळ्यांनी सोडून दिलं, त्या घुरट भुजबळाला माहिती, सगळ्यांनी सोडून दिलं. त्या धनंजय मुंडेला बळीचा बाकरा बांधवा सध्या तरी. कारण तिथं 75% पेक्षा जास्त धनंजय मुंडेचेच लोक होते. त्याच्यामुळे त्याला माहिती याला हाताखाली सध्या तरी धरा. पण धनंजय मुंडेला एक माहित नाही, ह्यो कवाशी गेम करून जाईल याचा नियम नाही. तू तुझं राजकीय करिअरचं धनंजय मुंडेने बघाव, राजकीय करिअरचंच बघाव, चांगलं काम करायचं काम बघाव, त्याच्या नादी लागून कुटाणा करू नये. तुला वाटत असं निवडून आल्यावर आपण असं बोलायलो आणखीन पुढं हाईच जाते 2-4 वर्ष कस तरी जाते ना रडत पडत. त्याच्यामुळे याचं ऐकू नये आणि आणखीनच सुधारायला चान्स आहे. त्यांनी सुधराव किंवा असाच हरभड्यात झाडावर चढितो आणि आपटून देतो. कारण त्याला माहीत झालंय आता आपण संपल्यात जमा आहेत. त्या घुरट भुजबळाला आपण संपल्यात जमा आहेत. नेतृत्व धनगराकडे आणि धनगर बांधवाच्या नेत्याकडे जाण्याची शक्यता आहे. आपण संपल्यात जमायचे म्हणून हे आपलं आता टाबरं टुबरं गोळा करतोय. देवेंद्र फडणवीस नेहमी म्हणतात की ओबीसी आमचा डीएनए आहे, पण परंतु छगन भुजबळ असं म्हणाले की तो डीएनए कधी सरकेल सांगता येत नाही. म्हणजे धमकीवधायक इशारा त्यांनी दिलेला आहे. ते बघा, याच्याच मागे काय ओबीसी जातीचा नेता आहे राव. तुम्ही ओबीसीचा अर्थ समजून घ्या. ती आमची, मी काय बोलतो मी फक्त स्पष्ट बोला ना, तिथं आमची घोंगडी बैठक झालेली. तिथं घोंगडी बैठक झाली आमची. ओबीसीचा नेताच नाही तो. त्या घोंगडी बैठकीच्या तिथंच ग्राउंडवर झालेली छत्रपती संभाजीराजे यांच्या त्या
ग्राउंडवरती आमची घोंगडी बैठक झाली. त्याच्यामुळे फडणवीस साहेब आता त्याला किती गिनिणार आहेत आणि काय करणार आहेत, कारण ह्यो सरकारमध्ये राहून तो प्युअर वादा लावतोय. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लक्षात लोकसभेलाच आलं, मराठ्याशिवाय या राज्यात परिवर्तन सत्ता येऊ शकत नाही. फडणवीस साहेबांपुढे आता एकच प्रश्न आहे. फडणवीस साहेब या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी जाहीरपणानं सांगतो तुम्हाला, तो सरकारमध्ये तो जाती दंगली घडणारे बीडमध्ये त्यांनी दहशत आणि भयावह वातावरण तयार केलंय. आज त्यांनी काही नेते हाताखाली धरले, त्यांचे भाषणं बघा, ते पूर्ण भय निर्माण होईल अशी परिस्थिती त्यांनी निर्माण केली. गृह मंत्रालयानं तो जामीनवर आलेला आहे, त्याची जामीन रद्द करावी. नसता राज्यात अराजकता माजविल तो रक्तपात घडून आणि गृह मंत्रालयाने हे लक्षात ठेवा, त्याची जामीन रद्द करा. त्याच्याशिवाय ह्यो थांबणार नाही. त्याची जामीन गृह मंत्रालयाने दखल घेऊन तातडीनं रद्द केली पाहिजे. नसता ते टाबरं टुबरं गोळा करून राज्यातलं वातावरण दूषित करीत. आम्ही सुद्धा आमच्यावर जे वातावरण तयार केले, ती आता जी भीती दहशत निर्माण केली बीड जिल्ह्यावरती, ती सुद्धा आता आम्हाला तुडून काढावं लागणार, ती झटकून लावावं लागणार. आमच्यात सुद्धा प्रचंड बळ आणि ऊर्जा आहे, आम्ही दाखवू ताकद. विखे राज्यात विखार पसरत आहे. विखे वारंवार जरांगींना भेटायला जात आहेत. आम्ही विखेंना सुद्धा सोडणार नाही असा स्पष्ट इशारा जो आहे तो छगन भुजबळ यांनी दिला. विकास काही होऊ शकत नाही तुमच्या इथे, काय होऊ शकत नाही. काय बघणार तुम्ही? ते बिचारा भेटायला जरी आला तरी समाजाला देण्याच्या उद्देशानं आला, कोणाचा रद्द करा म्हणत नाही. मराठ्यांच्या नेत्याचा तो आदर्श घ्यावा. मराठ्याचे नेते आंदोलनात सहभागी होते, गरीबाच्या लेकराला द्या म्हणून. गरीब ओबीसीचा रद्द करा किंवा गरीब ओबीसीला देऊच नका असं कधीच म्हणत नाही. ओबीसीला आरक्षण दिलं त्यावेळेस मराठ्यांची भूमिका होती गरीब ओबीसीला मिळायला पाहिजे. तीच भूमिका मराठ्यांच्या सगळ्या पक्षातल्या नेत्यांची तीच भूमिका आहे की गरीब मराठ्यांना सुद्धा मिळाला पाहिजे. ओबीसीचं रद्द करा, आरक्षण देऊ नका म्हणाला ओबीसी एखादा मराठा नेता येतोय का? येतोय का? तुम्ही तरी जाताय. मराठ्याच्या नेत्याची तुलना तुम्ही करू शकत नाही, तुमच्याशी त्यांची तुलना होऊ बी शकत नाही. ते गरीब मराठ्यासाठी कायम येणार, पुण्य कमवायलाच मराठ्याचे नेते सगळे येणार. विरोधी पक्षातले असतील, सत्ताधाऱ्यातले असतील, पाप तुमच्यासारखं ते कमवू शकत नाही. प्रस्तावित मराठा समाज गावगाड्यातील सरपंच पद हिसकावत आहे. ओबीसी समाज तुमचा घाट हरून पाडणार. समोरून दांडग्यांचा कळप येतोय, तो गळा घोटणार आहे, तर हातातलं फेकून मारा असं गोपीचंद पडळकर म्हणाले. कोण म्हणलं? गोपीचंद पडळकर. ते बी आलते, त्यांनी काय लिहायचं असलेला फड्या. हे बुरट सगळ्या दुनियाचं, हे बुराटाचं काय आलाय ते आपलं चांगलं चाललंय तिकडे. त्यांनी कशाला लिहायचं? चांगला चेहरा कशाला त्याला याच्यामुळं चांगला चेहरा खराब करायचा? कमाल. येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्यांनी ज्यांनी ओबीसींच्या विरोधामध्ये भूमिका घेतली त्यांना लक्षात ठेवा आणि त्यांचा बरोबर हिशोब करा. भुजबळ म्हणलं का गुरट ते काय हिशोब होत नाही, काय नाही, सगळे सावध झाले. आज कळाला ना राव, आम्ही तिथं घोंगडी बैठक घेतलेली, काय हिशोब करतो? आम्ही तिथं घोंगडी बैठक घेतलेली, तू काय हिशोब करतो? महाएलगार तिथं आमची घोंगडी बैठक झाली. काय ते चव घालून घे, धंदे करते काय नाही, याच्या कमून नादी लागायचे मला काहीच कळलं नाही. गुरट भुजबळचं बीड म्हणजे तुमच्या बापाची जहागिरी नाही, लक्ष्मण हाकेंचा तुम्हाला सवाल आहे. आणि तर जरांगे लहरी मोहम्मद आणि सकाळी भुजबळ तर संध्याकाळी फडणवीसवर बोलतात, अशी टीका हाकेंनी तुमच्यावर केली. त्याला मोजित मी त्याला मोजित नाही, त्याला कधी विरोधक मानलं नाही, मानणार नाही. काहीला आता ते नाही बोललं तरी बोलायची सवय, आम्ही नाही बोलत नाही तरी बोलत एखादं, त्यातल्याला काय देण द्यायचं? थुकला ना बळत थुकासाठी ते त्याला काय करू आम्ही? तिकडे आपलं बघायचं, कशाला त्या टोळीच्या नादी लागायचं? आपल्या जातीसाठी लढलं तर आपली जात पुढल्या पुढे जाईन आतापर्यंत. कशाला दुसऱ्या ज्ञान पाजळ थिंडायचं उगाच ते घुरट भुजबळच्या नादी लावून?